की फक्त निवडणुका आल्या, मतदान केलं आणि माझा एक मतदार म्हणून, नागरिक म्हणून रोल संपला का? तर संपला, असं लोकांची धारणा आहे. निश्चितच नाही. तर आरटीआय करतं काय? आरटीआय जे माहितीचा अधिकार आहे त्यात तुम्हाला जाब विचारण्याची संधी आहे. ते मुख्यतः नॅशनल सिक्युरिटी, इंटेलिजन्स ब्युरो किंवा रॉ म्हणजे असे जे संस्था आहेत ज्यांचं राष्ट्रीय सुरक्षेशी कार्य निगडीत आहे, अशा ठिकाणी अपवाद आहेत. आणि वैयक्तिक माहिती जी सार्वजनिक हिताशी निगडीत नाही ती माहिती मागण्यास प्रतिबंध आहे. बाकी सर्व माहिती तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे आणि ती माहिती तुम्हाला मिळणं किंवा देणं हे शासनाने बंधनकारक आहे. तर आपण शासन व्यवस्थेला प्रश्न विचारणं याच्यामुळे धाबे कुणाचे दणाणतात? जो अप्रामाणिक आहे, ज्यांनी काम नीट केलेलं नाही, ज्या व्यक्ती, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी ज्यांनी काम नीट केलेलं नाही, नियमबाह्य काम काहीतरी केलंय, बेकायदेशीर केलंय किंवा कुणाला तरी फायदा मिळवून देण्याच्या हेतूने, फायदा म्हणजे कसा? कायदेशीर नाही, बेकायदेशीर पद्धतीने माझाच फायदा त्या व्यक्ती थ्रू होईल, अशा पद्धतीने ज्यांची कामं चालतात त्यांना भिण्याची गरज आहे. बाकी तर त्याच्यामध्ये असं काही घाबरण्याचं कारण नाही. तर ब्रिटिश शासकांनी तर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट नावाचा एक कायदा होता, ज्याचा मुख्य गाभा जर समजून घ्यायचा असेल तर शासनामध्ये काय चालतं ते नागरिकांना काही घेणं देणं नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकत नाही आणि आम्ही जे काही करतोय त्याला आम्ही इम्युन आहे, म्हणजे आम्हाला कोणी काय हात लावू शकत नाही, अशा पद्धतीचा तो कायदा होता. पण तो ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टमुळे स्वातंत्र्यानंतरही 30 वर्ष, 30-40 वर्ष, 90च्या दशकापर्यंत अगदी तो त्याचा अगदी ठोसपणे त्याचं हे चालायचं, अंमलबजावणी चालायची. किंवा शासकीय अधिकारी, कर्मचारी आहेत, मंत्री आहेत, हे फार लोकांना दाद देत नव्हते. मी म्हणणार नाही अगदी पूर्णत्वास गेलाय ना आपण आदर्श लोकशाहीमध्ये राहतोय, परंतु लोक त्यांच्या राईट्सचा पूर्णपणे वापर करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या पद्धतीने त्या दिशेने आपली वाटचाल. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर. आजचा चर्चेचा मुद्दा फार महत्वाचा आहे. सध्याच्या काळामध्ये या गोष्टी फार ट्रेंडिंगला आलेल्या आहेत. तो म्हणजे आरटीआय, राईट टू इन्फॉर्मेशन. मराठीमध्ये त्याला माहिती अधिकार असं म्हणतात. तर माहिती अधिकार म्हणजे नक्की काय? तो नक्की कसा अप्लाय करायचा? कोणा संदर्भात अप्लाय करू शकतो? त्यातून कशा प्रकारची माहिती मिळते? त्यानुसार यावर काही लोक म्हणतात की दडपशाही प्रकारे वापरलं जाते किंवा काही वेळा म्हणतो की उपद्रवी अशा प्रकारचे लोक फक्त आरटीआय वापरतात. नक्की आरटीआय म्हणजे काय? ते कसे वापरायचे? याचा फायदा कसा करून घ्यायचा समाजासाठी? कशा प्रकारे आपण सरकारला जाब विचारू शकतो? या सर्व संदर्भात चर्चा करण्यासाठी ऍडव्होकेट शंतनू माळशेकर सर आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत. तर आजचा मुद्दा आहे आरटीआय. नक्की आरटीआय म्हणजे नक्की काय आणि ते कसे आपण अप्लाय करू शकतो? हे बघा, आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. तर याचं आरटीआय जो आहे त्याचं लिटरल मिनिंग जर घेतलं तर माहिती मागण्याचा अधिकार आणि माहिती मिळवण्याचा अधिकार. तरी माहिती कुणाकडे मागायची? तर शासनाकडे. राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, किंवा शासन जिथे जिथे शासनाच्या असण्याने त्यांना अनुदान मिळतंय अथवा शासनाचा 1 रुपया जरी त्या संस्था किंवा विभाग किंवा खाते यांना मिळत असेल किंवा शासनाकडनं कसल्याही प्रकारचा लाभ घेत असतील, अशा सर्व संस्थांना तो लागू आहे. थोडक्यात त्यांच्याकडनं जी आपल्याला अपेक्षित माहिती आहे, किंवा प्रत्येकाच्या माहिती मागण्याची कारणं वेगळी असतात, परंतु आपण ज्यावेळेस लोकशाहीबद्दल बोलतो तर लोकशाही म्हणजे काय? तर लोकांनी निवडून दिलेलं सरकार, लोकांसाठी कार्यरत असलं सरकार आणि लोकांनीच चालवलेलं सरकार. याचा अर्थ काय? की फक्त निवडणुका आल्या, मतदान केलं आणि माझा एक मतदार म्हणून, नागरिक म्हणून रोल संपला का? तर संपला, असं लोकांची धारणा आहे. निश्चितच नाही. तर आरटीआय करतं काय? आरटीआय जे माहितीचा अधिकार आहे त्यात तुम्हाला जाब विचारण्याची संधी देतं. याला थोडक्यात आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणूया. नक्की याची प्रक्रिया काय असते? आरटीआय अप्लाय करण्याची प्रक्रिया काय असते? हे बघा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक, जिथं आपली समस्या आहे किंवा जिथली आपल्याला माहिती हवी आहे त्यामध्ये आपल्याला एक अर्ज करणं अपेक्षित आहे. तो आपल्याला अर्ज केला की तो अर्ज कोणाकडे करायचा? तर तो प्रत्येक विभागाचा एक पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून पोस्ट असते, जनमाहिती अधिकारी. तर त्यांच्याकडे तो अर्ज करायचा आणि तो अर्ज केल्यानंतर त्या व्यक्तीने 30 दिवसाच्या ती माहिती देणं अपेक्षित असतं. म्हणजे फक्त आपण त्या डिपार्टमेंटच्या
पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरकडे अर्ज केला की आपल्याला त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन मिळते. मिळणं अपेक्षित आहे, कायद्याने ते बंधनकारक आहे. पण कधी कधी आपल्याला जाणवतं की काही ऑफिसेस म्हणतात की ही आम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. कोणत्या संदर्भात आपलं असं होऊ शकतं की स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मिळू शकत नाही? नाही, राईट टू इन्फॉर्मेशन कायदा फार एक्झॉस्टिव्ह आहे. एक्झॉस्टिव्हचा अर्थ काय, फार व्यापक आहे. व्यापक म्हणजे तुम्हाला फार तर फार एक्सेप्शन एवढेच आहे. तुम्ही जर एक्सेप्शन बद्दल विचारलं तर एक्सेप्शन एकच, 2-4च आहेत जे शेड्यूल 2 मध्ये दिलेले आहेत राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या. ते मुख्यतः नॅशनल सिक्युरिटी, इंटेलिजन्स ब्युरो किंवा रॉ म्हणजे असे जे संस्था आहेत ज्यांचं राष्ट्रीय सुरक्षेशी कार्य निगडीत आहे, अशा ठिकाणी अपवाद आहेत. आणि वैयक्तिक माहिती जी सार्वजनिक हिताशी निगडीत नाही ती माहिती मागण्यास प्रतिबंध आहे. बाकी सर्व माहिती तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे आणि ती माहिती तुम्हाला मिळणं किंवा देणं हे शासनाने बंधनकारक आहे. आता एवढ्यात आपण पाहतोय की आरटीआय किंवा आरटीआय अप्लाय करणारे लोक ट्रेंडिंगला आलेले आहेत. आपण फार वेळा बघतो की त्यात नक्की अशा प्रकारे सरकारी जे अधिकारी असतात की आपलं जाणवतं की चर्चा चालली असते लोकांमध्ये की सरकारी अधिकारी घाबरतात, आरटीआय टाकले की सरकारी अधिकारी घाबरतात. नक्की काय होतं सरकारी अधिकाऱ्यांसोबत की त्यांना भीती वाटते? असं अगदी ढोबळपणे म्हणता येणार ना की प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचारी घाबरतो. त्यामध्ये असं असतं की आरटीआयने केलं काय आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टने एवढंच केलेलं आहे की एक नागरिक म्हणून माझा माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. तर आपण शासन व्यवस्थेला प्रश्न विचारणं, याच्यामुळे धाबे कुणाचे दणाणतात? जो अप्रामाणिक आहे, ज्यांनी काम नीट केलेलं नाही, ज्या व्यक्ती, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी ज्यांनी काम नीट केलेलं नाही, नियमबाह्य काम काहीतरी केलंय, बेकायदेशीर केलंय किंवा कुणाला तरी फायदा मिळवून देण्याच्या हेतूने, फायदा म्हणजे कसा, कायदेशीर नाही, बेकायदेशीर पद्धतीने माझाच फायदा त्या व्यक्ती थ्रू होईल, अशा पद्धतीने ज्यांची कामं चालतात त्यांना भिण्याची गरज आहे. बाकी तर त्याच्यामध्ये असं काही घाबरण्याचं कारण नाही. आपण जी आरटीआय मार्फत जी माहिती मागवतो त्याची नक्की सरकार दरबारी नक्की काय व्हॅल्यू आहे का? आणि न्यायालयामध्ये आपण ती माहिती प्रस्तुत करू शकतो का न्यायालयासमोर? निश्चितच करू शकतो. कारण एक तर ती न्यायालयाच्या समोर जर प्रस्तुत करायची तर जो न्याय निवाडा चालला आहे माननीय न्यायालयासमोर त्याच्याशी निगडीत असावी. पहिलं महत्वाचा तो मुद्दा, ती अप्रस्तुत नसावी. एक. दुसरं म्हणजे ती आपल्याला निश्चितपणे यांच्या समोर माननीय न्यायालयासमोर प्रस्तुत करता येते, प्रेझेंट करता येते. त्याच्यामध्ये फक्त तोच एकमेव पुरावा असं काही ग्राह्य धरू नये. तो अनेक चेन ऑफ एव्हिडन्स मध्ये तो एक एव्हिडन्स असावा आणि तो अधिकृतच राहतो, कारण त्याच्यावर शासनाच्या म्हणजे ऑथॉरिटीचं सील येतं. त्यामुळे त्याच्यामध्ये ती अधिकृतच माहिती आहे. त्याबद्दल काही अडचण येत नाही माननीय न्यायालयासमोर प्रेझेंट करताना. सध्या तुम्ही आरटीआय संदर्भात भरपूर सारी कामं करत आहात. तर माझा एक प्रश्न आहे की सध्या कोणत्या डिपार्टमेंट संदर्भात सगळ्यात जास्त आरटीआय अर्ज दाखल केले जातात? आज माहितीचा अधिकार कायदा येऊन 20 वर्षाहून अधिक काळ झालेला आहे. लोकांमध्ये जागरूकता वाढत चाललेली आहे. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत जे बऱ्यापैकी विभाग आहेत, म्हणजे पोलीस प्रशासन असो, महसूल विभाग असो, तुमचा पाणी पुरवठा विभाग असो, तुमचा जमिनीशी निगडीत जे काही रेकॉर्ड रूमचे संदर्भातले विषय असो, अथवा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यामध्ये अत्यंत लोकांचा सहभाग वाढलेला आहे की प्रत्येक काही अडचण आली तर प्रश्न विचारतात. अशा सर्व खात्यांमध्ये विशेषतः आजकाल तर याच्यामध्ये पण वाढलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, सार्वजनिक वितरण व्यवस्था ज्याला पीडीएस म्हणतो, त्याच्यामध्ये आहे. शाळा कॉलेजेसमध्ये आहे. हे सर्व जे शासनाचे सगळ्या ज्या ऑर्गन्स म्हणतो आपण, त्या सगळ्यांमध्ये लोक आजकाल विचारायला लागलेत. ही पॉझिटिव्ह बाब आहे. नक्कीच नक्कीच. माहिती अधिकार 2005च्या पार्श्वभूमी नक्की काय की अस्तित्वात? ह्याचा आपण ज्यावेळेस माहितीचा अधिकार जो आला भारतामध्ये त्याचा संघर्ष खूप कठीण होता. म्हणजे त्याच्या मागे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास लक्षात घ्या. भारत ज्यावेळेस ब्रिटिश शासनापासून स्वतंत्र झाला तर ब्रिटिश शासकांनी त्यावेळेस ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट नावाचा एक कायदा होता, ज्याचा मुख्य गाभा जर समजून घ्यायचा असेल तर शासनामध्ये काय चालतं ते नागरिकांना काही घेणं देणं नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकत नाही आणि आम्ही जे काही करतोय त्याला आम्ही इम्युन आहे, म्हणजे आम्हाला कोणी काही हात लावू शकत नाही.
अशा पद्धतीचा तो कायदा होता. पण तो ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टमुळे स्वातंत्र्यानंतरही 30 एक वर्ष, 30-40 वर्ष 90च्या दशकापर्यंत अगदी तो त्याचा अगदी ठोसपणे त्याचं हे चालायचं, अंमलबजावणी चालायची. किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत, मंत्री आहेत, हे फार लोकांना दाद देत नव्हते. तो एक वचक नव्हता. परंतु 1980-90च्या दशकात राजस्थान राज्यामध्ये मजदूर किसान शक्ती संघटन म्हणजे अगदी शोषित वंचित घटकांची एक संघटना होती. त्यांनी अरुणा डे नावाच्या त्यावेळेस एक माहिती अधिकार कार्यकर्त्या, त्या रिटायर्ड ब्युरोक्रॅट होत्या, आणि निखिल डे, हे 2 व्यक्तींनी त्यामध्ये खूप मोलाचं काम केलेलं आहे. त्यांनी अत्यंत 10-12 वर्ष, 10-15 वर्ष त्याच्यामध्ये संघर्ष केलेला आहे. आणि त्याची जर गोष्ट थोडक्यात समजून घ्यायची झाली तर रोजगार हमी योजना जी असते आपली इथे, त्यावेळेस ती राजस्थानमध्ये पण होती. त्यामध्ये अनेक मजूर असे दाखवले गेले की कामाला येत आहेत, त्यांचे नाव पैसे वटले, पण प्रत्यक्षात त्या मजुरांना कधी कामही मिळाले नाही आणि पैसेही मिळाले नाही. आणि मग त्या मजुरांनी किंवा जे तिथले सामान्य शोषित वंचित घटक होता, त्यांनी प्रश्न केला शासन व्यवस्थेला. त्याच्या मागे एक मोठी चळवळ उभा राहिली आणि त्या चळवळीतनं अनेक 2 दशकांचा संघर्ष लागला. त्यानंतर अनेक सामाजिक संघटना असो, अनेक NGO असो, त्यांच्या पाठपुराव्याने, त्यांच्या एका रेट्याने, त्यांच्या लॉबिंगने 2005 साली केंद्र सरकारला हा कायदा संमत करून घ्यावा लागला. RTI मुळे देशात किंवा महाराष्ट्रात उघडकीस आलेले काय असे घोटाळे? RTI मुळे आजकाल काय होतंय, स्थानिक पातळीवर पण अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. परंतु उल्लेख करायचा झाला, ज्याची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली होती, की ज्याच्यामध्ये अनेक कालवा झाला, म्हणजे अनेक लोकांनी त्याचा पाठपुरावा करून मीडियानी त्या काळात उचललं, प्रकरण अनेक उचलली, ते आदर्श घोटाळा, ज्याला आपण आदर्श घोटाळा म्हणतो, ते आदर्श हाऊसिंग सोसायटीचा मुंबईतला तो एक असो, किंवा कॉमनवेल्थ घोटाळा जो आहे, तथाकथित जो घोटाळा झाला होता, त्याच्यामध्ये पण विविध लोकांनी RTI केल्या आणि मग त्यातनं उघडकीस आले, अरे बापरे, एक साधं तुम्हाला एक रूम जी बनवायची हॉटेलची, ज्या प्लेयरसाठी बनवलेली, त्याची एक कॉस्ट 50 लाख 60 लाख अशा पद्धतीने ते आलं. आणि त्याच्यामुळे ते लोकांमध्ये जागरूकता झाली की अरे बापरे, एवढा पैसा, एवढा पैशाचा म्हणजे अपव्यय होतोय शासनाकडनं. असे काही घोटाळे आहेत, त्यांचा उल्लेख करता येईल. परंतु आज उल्लेखनीय बाब मी ही म्हणेन की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर आज अनेक लोक दर दिवशी हजारो घोटाळे उघडकीस होत आहेत देशभरात. नक्कीच. म्हणजे RTIचा जो उद्देश होता तो आपल्याला तो मी म्हणणार नाही अगदी पूर्णत्वास गेलाय आणि आपण आदर्श लोकशाहीमध्ये राहतोय, परंतु लोक त्यांच्या राईट्सचा पूर्णपणे वापर करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या पद्धतीने त्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे. जर एखादा अधिकारी, सरकारी अधिकारी RTI अंतर्गत एखादी माहिती दिली जाऊ शकते, पण तरीही जर तो देत नसेल तर त्यापुढे नक्की तो RTI अप्लाय करणारा व्यक्ती काय करू शकतो? कोर्टात जाऊ शकतो का त्याच्या वरिष्ठांना? नाही, हे बघा, कायदा त्याबद्दल सुस्पष्ट आहे. एखादा अधिकारी, कर्मचारी किंवा जनमाहिती अधिकारी आपण म्हणू, पहिली स्टेप असती की आपण ज्या विभागाशी निगडीत आपला प्रश्न आहे त्या विभागामध्ये जनमाहिती अधिकाऱ्याकडे आपण एक अर्ज करायचा. जी काय आपली जे आपल्याला प्रश्न विचारायचा तो अर्ज करायचा. कायद्यानुसार त्यांनी 30 दिवसात त्याला उत्तर देणं बंधनकारक आहे. 30 दिवसाच्या आत जर आपल्याला उत्तर मिळाले नाही तर आपण प्रथम अपील करू शकतो. तर प्रथम अपील काय असतं की त्याच विभागातला एक वरिष्ठ अधिकारी असतो, त्यांच्याकडे ते अपील करायचं असतं. ते तुम्हाला तिथं सुमोटो डिस्क्लोजर मध्ये दिसलं असतं की प्रथम अपील अधिकारी कोण आहे, त्यांच्याकडे अर्ज करायचा. मग त्यानंतर त्यांनीही देखील उत्तर आपल्याला नाही दिलं किंवा विलंब केला किंवा अथवा आपल्याला माहितीच नाकारली आउटराईटली, तर मग तुम्हाला द्वितीय अपील जे असतं ते केंद्रीय माहिती आयोग व राज्य माहिती आयोग यांच्याकडे अपील करता येते. आणि त्यामध्ये न्यायालयांना, म्हणजे उच्च न्यायालय असो, माननीय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय, यांचेही काही स्वरूपात अधिकार आहेत की जरी आपल्याला माहिती आयोगांनीही केंद्र स्तरावरच्या अथवा राज्य स्तरावरच्या माहिती देण्यास प्रतिबंध केला अथवा त्याच्यामध्ये विलंब केला अथवा अपूर्ण माहिती दिली तर निश्चितपणे आपल्याला माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांना अप्रोच करता येतं. RTI जेव्हा फाईल करतात तो सगळ्यात जास्त काय चुकवलं अर्ज फाईल करतात? काय होतं, अनेकदा लोक भावनिक होऊन प्रश्न विचारत नाहीत तर आरोप करतात बेछूट. म्हणजे इथं माझ्या इथे या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे किंवा माझ्या इथे पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे पण मला पाणी आलं नाही. तर असे प्रश्न नसावेत. प्रश्न थेट असावा, स्पेसिफिक असावा. उदाहरण दाखल द्यायचं झालं
तर रस्ता मंजूर झाला इथून, तर आपल्याला हे नाते बेसिक जर आपण विचारतोय काहीतरी, तर हे तर नाते आपल्याला इथून रस्ता मंजूर झालाय, तर स्पेसिफिक प्रश्न विचारावे त्या जो ज्या खात्याशी निगडीत आहे, हा रस्ता मंजूर झाला आहे का सदर, मग ते एक्स टू पॉईंट वाय पॉईंट. जर रस्ता मंजूर झालाय तर तो कुठल्या स्तरावर झालाय, म्हणजे त्याचा निधी कुणी मंजूर केलाय, किती निधी मंजूर झालाय, त्यापैकी किती, जर तो रस्ता कार्यरत नाही, चालू झाला असेल रस्त्यावर काम, तर त्यातला खर्च किती झालेला आहे, मग त्याची दर्जा, म्हणजे आता समज सिमेंटचा रस्ता मंजूर झालाय का, डांबरी रस्ता मंजूर झालाय का, अथवा कच्चाच रस्ता मंजूर झालाय, याच्याबद्दल तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारू शकता. प्रश्न स्पेसिफिक विचारायचे जेणेकरून आपल्याला कागदोपत्री माहिती मिळेल, ना की बेछूट आरोप करणं अथवा एखाद्या अधिकाऱ्यांना टार्गेट करणं, यातून निष्पन्न काही होत नाही. सध्या आपण पाहतोय की आरटीआय काही लोक वैयक्तिक स्तरावर करतात आरटीआयचा अर्ज, आणि काही लोक आरटीआय कार्यकर्ते असतात जे की सामाजिक प्रश्नांवर काम करत असतात. तर अशा लोकांवर दबाव आणणं किंवा हल्ले करणं, कारण ते काहीतरी आतली गोष्ट काढण्याचा प्रयत्न करतात, यावर तुमचं काय मत आहे? नाही, जे वैयक्तिक आरटीआय करतात त्यांची काही चूक आहे असं मी म्हणत नाही. वैयक्तिक हेवे दावेसाठी करणं असेल तर 100% ती चूक आहे. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला मला फक्त टार्गेटच करायचंय, भले तो अधिकारी कर्मचारी प्रामाणिक आहे, तर हे चुकीचं आहे. परंतु मी म्हणतोय की जर ज्याची वैयक्तिक समस्या आहे, ज्याची काहीतरी कुठेतरी अडलंय, की उदाहरणार्थ द्यायचं झालं तर शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळा असो किंवा पंचायत समितीत एखादं काम निगडीत आहे, किंवा जिल्हा परिषदेच्या एखाद्या योजनेशी काम आपलं निगडीत आहे, त्या संदर्भात वैयक्तिकच प्रश्न असतात ना लोकांचे, स्थानिक स्वराज्य, ते करण्याने काही चुकत नाही. त्यांचं काम अडले, शासन त्यांना उत्तरदायी आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी करावा. अडचण होती की वैयक्तिक ज्यावेळेस चालू होईल. आणि तुम्ही जो उल्लेख केला की सामाजिक कार्यकर्ते शेवटी शासन आणि सामान्य नागरिकांमधला दुवा आहे, आणि अशा वेळेस ज्यावेळेस ते कामं करतात आरटीआयचे सामाजिक कार्यकर्ते, ते डेफिनेटली त्यांना ज्यावेळेस ते प्रश्न विचारतात तो सामाजिक हिताचा असतो, त्याच्यामध्ये मोठे राजकीय हेवेदावे असतात, त्याच्यामध्ये मोठे आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता असते, आणि ज्यावेळेस तो प्रश्न विचारला जातो त्यावेळेस ते उघडकीस येण्याची शक्यता असते, आणि ते उघड्यावर आलं की तो भ्रष्टाचार ओपन होणार असतो, पब्लिक डोमेन मध्ये येणार असतो, आणि त्यामुळे मग तो दबाव निर्माण होतो. परंतु माझं मत आरटीआय कार्यकर्त्यांनी याला बिलकुल घाबरण्याचं कारण नाही. त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय जो आजपर्यंत प्रॅक्टिकली अनुभवलाय, की ज्यावेळेस ती माहिती येते थेट पब्लिक करावी, थेट पब्लिक डोमेन मध्ये आणावी. म्हणजे तुमच्यावर दबाव आणण्याचा जो काही प्रयत्न आहे, माहिती उघडकीस येऊ नये म्हणूनच प्रयत्न आहे ना, पण ती माहितीच उघडकीस आली तर काहीच करता येत नाही. किंबहुना तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर द्यावं लागतं जनतेसमोर, भले तो अधिकारी कर्मचारी असो किंवा आमदार खासदार असो किंवा मंत्री असो. जशा प्रकारे आपण ऑफलाईन डायरेक्टली सरकारी अधिकाऱ्याला अप्रोच करून आरटीआय फाईल करू शकतो, त्याच प्रकारे आता ऑनलाईन आरटीआय पण आले आहे. तर ती नक्की किती प्रभावी ठरत आहे? नाही, ऑनलाईन आरटीआय किंवा ऑनलाईन डिजिटायझेशन जे झाले, गव्हर्नन्स, डिजिटल गव्हर्नन्स ज्याला आपण प्रचलित भाषेमध्ये म्हणतो, त्याच्यामुळे निश्चितच एक फायदा झालाय. कामामध्ये एक जलद गती आलेली आहे का, तर यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. महत्वाचं काय होतं, जे आधी मला कार्यालयात जाऊन आरटीआय ऍप्लिकेशन द्यावं लागायचं, त्याचं शुल्क भरावं लागायचं, आता ही सगळी प्रोसेस ऑनलाईन झालेली आहे बऱ्याचशा विभागांमध्ये. काही विभागांमध्ये त्या साईट चालत नाहीत, काही विभागांमध्ये त्या स्थानिक अडचणी आहेत त्या ठिकाणच्या, परंतु मुख्यतः काय झालंय, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो आरटीआय साठी, संबंधित विभागाकडे ऑनलाईन शुल्क भरता येतं, जे काही शुल्क ते त्याच्यामध्ये प्रमाणित असेल ते ऑनलाईन शुल्क भरता येतं. त्यानंतर तुम्ही जो केलेला अर्ज आहे त्याची ऑनलाईन ट्रॅक घेता येते, म्हणजे तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, कुठे आहे, म्हणजे पेंडिंग आहे किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडे गेलाय किंवा विभाग बदललाय काय, किंवा दुसऱ्या विभागामध्ये ते गेलेलं आहे का, त्या विभागाशी निगडीत नसेल तर, आणि त्याचं उत्तर देखील तुम्हाला ऑनलाईन मिळण्याची सुविधा ह्या ऑनलाईन डिजिटायझेशन सिस्टममुळे झालेली आहे. आता मग आपलं थोडंसं जरा डिस्कशन झालं सुरुवातीला, पण आता परत विचारतो, आरटीआय आणि गोपनीयतेचा अधिकार म्हणजे राईट टू प्रायव्हसी, याचा नक्की समतोल कसा राखला जातोय? नाही, आरटीआय मुख्यतः पब्लिक गुडसाठी आलेला आहे. हा कायदा ज्यावेळेस संमत झाला किंवा त्यानंतरही कालांतराने जे काही अगदी नॉमिनल बदल झाले त्याच्यामध्ये, हा मुख्यतः कायदा पब्लिक गुडसाठी, म्हणजे सार्वजनिक हितासाठी, आणि सार्वजनिक हितामध्ये अनेक न्यायालयांनी ही स्पष्ट भूमिका केलेली आहे, अनेक न्यायनिवाडे असे आहेत की पब्लिक गुड इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल गुड. त्यामुळं एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती विचारणं
मध्ये अडचणी आहेत, त्यामध्ये माहिती मिळत नाही. परंतु एक शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत किंवा मंत्री महोदय आहेत, यांची वैयक्तिक उदाहरण द्यायचं झालं, वैयक्तिक ते सहलीला गेले कुठेतरी, तर हे डिटेल्स त्याच्यावरचे खर्च आपण विचारू शकत नाही उदाहरणादाखल. परंतु तेच मंत्री महोदय किंवा अधिकारी कर्मचारी शासनाच्या निधीवर कुठेतरी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेले अथवा आंतरदेशीय दौरा झाला, तर 100% त्याच्याबद्दल ते अगदी म्हणजे कुठे राहिले, काय खाल्लं, इथपासून ते म्हणजे पाण्याची बिलं पण, हे सगळ्याला ते अकाउंटेबल आहेत आणि हे विचारता येतात. तो व्यक्तिगत प्रश्न होत नाही, तो शासनाचा निधी जिथं वापरला जातोय तिथं तुम्हाला आरटीआय मध्ये उत्तर मिळणं बंधनकारक आहे. आता एक लोकांचा फार सोशल मीडियावर विचारला जाणारा प्रश्न म्हणजे असा आहे की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किंवा कुठेतरी एखादा असा फेमस भ्रष्टाचारी अधिकारी असतो, त्या संदर्भात लोक म्हणतात की आरटीआय दाखल करून त्याची संपत्ती किती आहे, त्याचा तपास लावा, त्यावरून अंदाज लावा की याचा पगार एवढा, ह्याच्याकडे संपत्ती एवढी. या संदर्भात आपण आरटीआय अंतर्गत त्या अधिकाऱ्याविरुद्ध आरटीआय दाखल करू शकतो का की याची संपत्ती एवढी आणि याचा पगार एवढा? नाही, निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्हाला कसं शासकीय अधिकारी यांना त्यांची संपत्ती आणि त्यांचं उत्पन्न याच्यामध्ये जर तफावत असेल आणि त्या व्यक्तीच्या नावे जर काही मालमत्ता असतील, तर निश्चितपणे तुम्हाला 7/12 आहे, म्हणजे अगदी पहिलं म्हणजे 7/12 किंवा मालमत्ता पत्रक किंवा इतर काही जे समज खरेदी खतं झाली असतील, इतर काही त्यांचे फायनान्शियल व्यवहार असतील, हे जोपर्यंत पब्लिक डॉक्युमेंट आहे, म्हणजे खरेदी खतापासून 7/12 पासून ते इतर काही त्यांचे लोन जरी असतील किंवा अगदी मी तुम्हाला हे सांगितलं की मंत्री महोदय असतील, आमदार खासदार असतील, लोकप्रतिनिधी ज्यांना म्हणू, त्यांना तर तो निवडणुकीच्या आधी डिस्क्लोजर करणं बंधनकारक आहे ऑन ॲफिडेव्हिट, त्यामुळे तिथं अडचण येत नाही. अधिकारी कर्मचाऱ्यांचं होतं काय की त्याच्यामध्ये जर एखाद्याच्या निदर्शनास येत आहे की ह्या व्यक्तीने उत्पन्नापेक्षा जास्त त्यांची त्या व्यक्तीची संपत्ती जर असेल, तर निश्चितपणे तुम्हाला ती जर माहिती मिळाली तर अँटी करप्शन ब्युरोकडे तुम्ही तक्रार करू शकता. तो पर्याय कायदेशीर पर्याय आहे. आरटीआय सोबत महत्वाचा विषय म्हणजे जर एखादी गोष्ट जर इनिशियल स्टेजला झाली तर आरटीआय पर्यंत जाण्याची पण गरज पडत नाही. बरोबर. त्या संदर्भात प्रश्न आहे की सरकारी अधिकारी सोमोटो पद्धतीने आपल्या अधिकाऱ्यांची माहिती देतात किंवा ते नक्की कशा प्रभावीपणे राबवलं जात आहे का आणि ते लोकांपर्यंत पोहोचतंय का? काय राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट सेक्शन 4 स्पष्टपणे म्हणतो की सरकारी विभाग, कार्यालय अथवा सरकारी विभागांनी अनुदानित किंवा ज्यांना त्याचं अनुदान मिळतंय, म्हणजे मी जसं पूर्वी स्पष्ट केलं, 1 रुपया जरी शासनाचा एखाद्या संस्थेला मिळत असेल तर त्यांनी पब्लिक डिस्क्लोजर करणं गरजेचं आहे. सुओमोटो डिस्क्लोजर म्हणजे काय, स्वतःहून त्यांनी त्यांची माहिती दर्शनी भागास त्यांच्या कार्यालयामध्ये स्पष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरण, आपण ग्रामपंचायत कार्यालयात गेलो तर ग्रामसेवकांच्या अंडर कोण कर्मचारी आहेत, ते तिथले लिपिक अथवा त्यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरपालिकेत गेलो तर मुख्याधिकारी, मग विविध विभागांचे जे हेड आहेत, म्हणजे पाणी पुरवठा विभाग, स्ट्रीट लाईट विभाग किंवा अजून आरोग्य विभाग किंवा उद्यान विभाग, यांचे जे रिस्पॉन्सिबल ऑफिसर्स आणि जे त्याच्यामध्ये कर्मचारी आहेत त्यांचे नाव, त्यांचे संपर्क क्रमांक, त्यांचे ऑफिशियल कम्युनिकेशन जे चॅनल म्हणतो, ईमेल वगैरे असे असतील, ते डिस्प्लेड असावेत. कारण जर सामान्य व्यक्ती, सामान्य नागरिक जर त्या कार्यालयामध्ये जातोय तर त्या व्यक्तीचं काम कुठे अडलंय हे त्याला त्यातूनच स्पष्ट होणार आहे ना, आणि त्यामुळे ते सुमोटो डिस्क्लोजर करणं गरजेचं आहे. त्याचं बऱ्यापैकी सगळे सरकारी कार्यालयांमध्ये अंमलबजावणी होत आहे आजकाल. तर आपलं जेव्हा आरटीआय फाईल करायचं असते तेव्हा प्रत्येक सरकारी ऑफिसचा पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असतो, त्याच्याशी आपण कॉन्टॅक्ट करतो. त्यानंतर जो काय आपला अर्ज असेल तो आपण फाईल करतो. पण कधी कधी अर्जामध्ये जाणवतं की हा ओपनली तिथं फ्रॉड झालेला किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी घडल्या, तिथं कधी कधी चुकीची माहिती दिली जाते आरटीआय मध्ये, किंवा माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा माहिती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीमध्ये नक्की त्या अधिकाऱ्यांवर काय शिक्षा, काय कारवाई होऊ शकते? माहितीचा अधिकार कायदा हा फक्त माहिती मागण्याचा आणि मिळवण्याचा माध्यम नाही. त्या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की अशा पद्धतीने जर एखादा जनमाहिती अधिकारी असो, त्यांनी जर आपल्याला माहिती देण्यास टाळाटाळ केली अथवा विलंब केला अथवा अपूर्णच माहिती दिली, त्यामध्ये तुम्हाला केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग यांना दंड आकारण्याचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे संबंधित जो अधिकारी आहे,
जो माहिती देण्यास टाळाटाळ करतोय अथवा ज्याने त्याच्या कर्तव्यात कसूर करून आपल्याला माहिती देण्यातनं अडवणं किंवा प्रतिबंध केलेला आहे त्या व्यक्तीवर 25,000पर्यंत दंड आकारू शकतात, किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन त्या सदर व्यक्तीच्या डिपार्टमेंटल ऍक्शन घेण्याची शिफारस देखील करण्याची तरतूद ह्या माहिती अधिकार कायद्यामध्ये आहे. भविष्यामध्ये आरटीआय अजून प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी अजून काही सुधारणा करण्याची जरूरत वाटते? महत्वाचे दोन दुवे आहेत. प्रथमतः जनमाहिती अधिकारी आणि नागरिक यांच्यामध्ये एक नागरिकांमध्ये जागरूकता आली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तर हे नागरिकांच्या एकंदरीत लोकशाहीला चालना देण्यासाठी किंवा लोकशाहीचं मूल्य जे आपण दैनंदिन जीवनात आपण जगत असतो, ज्याला आपण फ्रीडम, लिबर्टी, इक्वॅलिटी हे सगळं म्हणतो, परंतु अंमलात आणण्यासाठी तुम्हाला आणि प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी नागरिकांनी अधिक जागरूक होणं गरजेचं आहे ह्या कायद्यासंदर्भात. दुसरं, जी जनमाहिती अधिकारी आहेत त्यांना आणखीन ट्रेनिंग देणं गरजेचं आहे की ह्या कायद्याचं महत्व काय आहे, हा कायदा कोणासाठी आहे, कशासाठी आहे, ह्या कायद्यामध्ये कायद्याचा उद्देश किंवा कायद्याचे जे ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह, आपण कुठलाही कायदा पास करताना ऑब्जेक्टिव्ह, स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन असतं, त्या कायद्याचा हेतू काय, कायद्याचा गाभा काय, ह्याच्यासाठी जे जनमाहिती अधिकारी, भले पोलीस स्टेशन मधला असो, भले ग्रामपंचायत कार्यालयात असो, भले ते महानगरपालिका असो, मंत्रालय असो किंवा राष्ट्रपती भवनातले असो, सगळ्यांचे जे जनमाहिती अधिकारी यांना सतत ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, जेणेकरून नागरिकांच्या गरजांशी ते अधिक सेन्सिटिव्हपणे वागतील, अधिक सेन्सिटिव्हली रिॲक्ट करतील. हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. त्याप्रमाणे डिजिटायझेशन होणं गरजेचं आहे. ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत आपण ज्याच्यावर चर्चा केली ते अधिक सुलभ होणं गरजेचं आहे, अधिक त्याच्यामध्ये तत्पर राहणं गरजेचं आहे. केंद्रीय व राज्य माहिती आयोग जे आहेत याच्यामध्ये अनेकदा असं होतं की शासनाचं दुर्लक्ष होतं, नागरिकांचा तेवढा रेटा नसतो, मग ती पदे अनेक महिने, कधी कधी तर अनेक वर्ष रिक्त राहतात. त्यामुळे फुल कॅपॅसिटीमध्ये त्यांना काम करता येत नाही. जे केंद्रीय स्तरावरील अथवा राज्य स्तरावरील माहिती आयोग जो असतो, ज्यात आयुक्त आणि मेंबर असतात, त्याची पदं वेळोवेळी भरली गेली पाहिजेत. आणि त्यांच्याकडे जे अपील होतात त्या अपीलचंही आजकाल इतकं प्रमाण वाढलंय की हजारो लाखो प्रकरणं त्यांच्याकडे पेंडिंग आहेत अजूनही. तर त्यांचाही निपटारा जितका त्वरित किंवा जितक्या स्विफ्टली होणं गरजेचं आहे तो एक झाला पाहिजे. असे 4-5 मुद्दे गरजेचे आहेत की ज्याच्यावर शासनाने नाहीच केले तर नागरिकांच्या रेट्याने ते काम होणं गरजेचे आहे. आरटीआय हे शस्त्र आहे असं आपण मानू शकतो पूर्वीच्या काळामध्ये, कारण जिथं अन्याय होतो तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आरटीआय शस्त्र आहे. पण हे शस्त्र दुधारी आहे का असा माझा प्रश्न आहे. कारण आरटीआयचा गैरवापर होतो का, त्याची काही उदाहरणं आहेत का, आणि यावर उपाय काय का असू शकतो? निश्चितच एखादा कायदा ज्यावेळेस असतो त्यामध्ये कायद्याचा गैरवापर करणारे अनेक मंडळी आहेत. जसं आता रस्त्यावर आपल्याला लायसन्स देताना साधा एक म्हणजे आपलं लायसन्स धारक, आपण जर मी गाडी चालवतोय, मी 2 व्हीलर चालवतोय, मी 4 व्हीलर चालवतोय, तर मी कायदा तोडला किंवा मी कायद्याचा गैरवापर केला त्यामध्ये, तर सरसकट रस्त्यावरची वाहतूक तर बंद करता येत नाही. त्याचप्रमाणे आरटीआयचा काही प्रमाणात काही लोकांनी कदाचित जर कधी गैरवापर केला असेल किंवा वैयक्तिक फायद्यासाठी केला असेल, याचं प्रमाण फार कमी आणि नगण्य. आणि अशा वेळेस जिथं अशी प्रकरणं झाली आहेत किंवा अशी उघडकीस आली आहेत त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत, खंडणीचे म्हणा किंवा इतर काही, जर त्यांनी इलिगल फेवर्स मागितले असतील संबंधित विभागातनं किंवा संबंधित अधिकाऱ्याकडनं, तर त्या ठिकाणी तशी कारवाई झाली आहे. म्हणून सरसकट कायदाच रद्द करा किंवा तशा मागण्या काही ठिकाणी त्या लॉबीतनं येतात की शासकीय याच्यात नाही, आम्हाला काम करता येत नाही म्हणजे काय, साहजिक आहे. तुम्ही जर पब्लिक डोमेन मध्ये काम करताय, तुम्ही लोकांनी दिलेला करदाते, शेवटी डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस हा गरीब माणूस पण भरतो आणि हा श्रीमंत माणूस पण भरतो. तर शासनाचं हे काम बनतं की जे सेवा देणं नागरिकांना काम आहे, कर्तव्य आहे, त्यामध्ये ब्युरोक्रेसीचं सगळ्यात महत्वाचं योगदान असतं. आणि त्या ब्युरोक्रेसी काम योग्य करते का नाही करते याच्यासाठी मी शहानिशा कुठून करणार? राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, माहिती मागूनच. माहिती मागितली की माझ्याकडे पुरावे येतात की काम योग्य चाललंय, अयोग्य चाललंय. त्यामुळे निश्चितपणे हे दुधारी
तलवार आहे असं म्हणण्याचं मला तरी योग्य वाटत नाही, कारण नागरिकांचा हक्क आहे की ज्यांच्या भरोश्यावर, ज्यांच्या विश्वासावर हा सगळं शासन व्यवस्था चाललेली आहे, अख्खा डोलारा उभा आहे, त्यांना प्रश्न विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि ती माहिती मिळून त्याच्यामध्ये जाब विचारण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हे शस्त्र आहे, पण शस्त्र लोकशाही बळकट करण्यासाठी आहे. नक्कीच नक्कीच. आपण एवढी सगळी चर्चा केली, पण त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आपला राहून गेला की आपण जेव्हा आरटीआय ऑफलाईन किंवा ऑनलाईन जेव्हा दाखल करू त्यानंतर किती वेळानंतर आपल्याला ती माहिती मिळते? कायदा त्याबद्दल सुस्पष्ट आहे. एकदा मी आरटीआय ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केला की 30 दिवसाच्या आत मला सदर जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती देणं बंधनकारक आहे. नाही देता आली तरी तसं उत्तर देणं बंधनकारक आहे. एक तर ते असमाधानकारक उत्तर असेल, किंवा उत्तर देण्यास विलंब झाला असेल, किंवा तिसरी गोष्ट उत्तरच दिलं नाही. ह्या तिन्ही केसमध्ये तुम्ही त्याच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे, ज्याला प्रथम अपील म्हणतो, तिथं अपील करू शकता. तिथूनही आपलं समाधान झालं नाही किंवा ह्या 3 गोष्टी झाल्या आपल्यासोबत, ह्या 3 पैकी कुठलीही गोष्ट, तर तुम्ही केंद्र व राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करू शकता. आणि तिथंही जर आपल्याला समाधान झालं नाही नागरिक म्हणून, की जी माहिती मिळणं अपेक्षित आहे मिळत नाही, तर तुम्ही थेट उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकता. आरटीआय मुळे सरकारी यंत्रणेमध्ये नक्की कोणते सकारात्मक बदल घडले तुम्हाला जाणवतात? 2 मुख्य गोष्टी घडलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे ज्यासाठी शासन काम करतं त्या शासनाकडे ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता ही नागरिकांना जी अभिप्रेत आहे, आदर्श लोकशाहीमध्ये जे शासकीय कामकाज चालतं त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आलेली आहे. अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदेही, म्हणजेच कोण जबाबदार आहे, सदर एखाद्या विषयाशी निगडीत जबाबदार व्यक्ती कोण आहे, भले ते चांगलं झाले अथवा वाईट झाले, ते त्याची जबाबदारी निश्चित करता येते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पारदर्शकता आली. मी जर माझा साधा प्रश्न, म्हणजे सामान्य नागरिकाचे प्रश्न काय असतात तो, मी माझं रेशन कार्ड रिन्युअलला टाकलंय किंवा मी माझा उत्पन्नाचा दाखला काढायला टाकलाय, तर ज्यावेळेस मी अर्ज देतो त्या दिवसापासून मला त्या अर्जाचं स्टेटस काय, ते अर्ज आडलाय का, कुठे प्रकरण आडलंय का, काय कागदपत्र काही पडतायत, याचा मला जाब विचारता येतो. त्याच्यामुळे ती ट्रान्सपरन्सी आली, एक नागरिक प्रश्न विचारू शकतो. आणि दुसरं म्हणजे अकाउंटेबिलिटी आली. कोणता अधिकारी ह्या कामाशी निगडीत आहे, कोणत्या अधिकाऱ्याकडे सदर डॉक्युमेंट देण्याचे अधिकार आहेत, ते निश्चित आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ते त्या व्यक्तीला जाऊन, त्या अधिकारी कर्मचाऱ्याला थेट विचारता येतं. आता त्याच संदर्भात अजून एक प्रश्न आहे की कधी कधी जेव्हा एखाद्या अॅनोमली दिसते आपल्या एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या वेळी काहीतरी भ्रष्टाचार जाणवतो, तेव्हा आरटीआय कार्यकर्ते आरटीआय फाईल करतात. पण त्या आरटीआय फाईल करण्यामुळे काही बलाढ्य लोक आरटीआय कार्यकर्त्यांना धोका पोचवण्याचा प्रयत्न करतात, हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भात सरकारने आरटीआय कार्यकर्त्यांना अजून संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत का, आणि या संदर्भात तुमचं काम होतं? निश्चितच शासनाने प्रयत्न करावेत ना. आरटीआय कार्यकर्ते हे ह्या देशाचेच नागरिक आहेत ना, आणि समाजहितासाठीच काम करतात बहुतांशी लोक. त्यामुळे त्यांच्या मालमत्ता अथवा लाईफ अँड लिबर्टी, ज्याला म्हणतो लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, याचं संरक्षण करणं हे भारत सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार अथवा त्या ठिकाणची लॉ अँड ऑर्डर जे मेंटेन करतात त्या सर्व विभागांचं आहे. आणि त्यामुळे जर एखादी आरटीआय कार्यकर्ता किंवा सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते समाजाची लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीनेच काम करतायत, त्याच्यामुळे शासनाने त्यांच्या संरक्षणासाठी प्रोएक्टिव्हली पावलं उचलावीत. विटनेस प्रोटेक्शन ऍक्ट वगैरे जसा असतो की एखादा भ्रष्टाचार जर उघडकीस येतोय तर निश्चितपणे त्याची ती केस होणार आहे, ती न्यायालयात जाणार आहे. त्यावेळेस तो आरटीआय कार्यकर्ता किंवा सामाजिक कार्यकर्ता हा त्यामध्ये साक्षीदार असणार आहे. त्या अनुषंगाने शासनाने त्यांना विटनेस प्रोटेक्शन जे म्हणतो आपण, साक्षीदारांचं संरक्षण करणं ते अधिक गरजेचं होतं. आणि त्या अनुषंगाने आणखी प्रोएक्टिव्हली त्याच्यात काम करणं गरजेचं आहे. एक शेवटचा प्रश्न, विचार मंथन मार्फत आरटीआय संदर्भात आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? विचार मंथनच्या प्रेक्षकांना मी एकच सल्ला देईल की भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे, 140 करोड लोकांचा देश आहे. त्यामध्ये आपण 18 ते 65 वयोगटाची जरी आपण लोकसंख्या धरली, ती जवळपास 70-80 कोटी जाते. प्रत्येकाने एक जरी प्रश्न विचारला, किमान एक प्रश्न जरी शासनाला विचारला, तर हा लोकशाहीला बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने
एक पाऊल असेल आणि जेणेकरून ही शासन व्यवस्था असेल जी आपणच निवडून दिली, जी आपल्यासाठीच कार्यरत असणं अपेक्षित आहे, जी आपल्यासाठीच काम करणं अपेक्षित आहे, ती शासन व्यवस्था आणखीन पारदर्शक होईल, त्यांचा कारभार आणखीन पारदर्शक होईल आणि ते सामान्य नागरिकांप्रती आणखीन उत्तरदायी राहतील. त्यामुळे माझी एकच विनंती आहे, जी सर्व नागरिकांना, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, किमान एक तरी माहितीच्या अधिकाराचा अर्ज आपण आपल्या आयुष्यात करावा. नक्कीच सर. आज RTA सारख्या एवढ्या महत्वाच्या विषयावर आणि ट्रेंडिंगच्या विषयावर, कारण समाजामध्ये प्रश्न विचारणाऱ्या लोक घाबरतात, प्रश्न विचारणाऱ्या सिस्टीम घाबरते का, तर त्यामुळे त्यांना त्यांचं काम करावं लागतं. त्या संदर्भात तुम्ही सर्व माहिती दिली, तुमचे अनुभव मांडले, तुमची मतं मांडली, तेव्हा तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.